नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत बोडके। आज आपण विजेचे सोलार का बसवावे या संदर्भात माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम पहिला मुद्दा, वीज बिलातून मुक्ती। आज जर आपण महिन्याला 1500 ते 3000 रुपये लाईट बिल भरत असू तर पुढील 30 वर्षामध्ये साधारण 16,80,000 रुपये तुम्ही वीज बिलापोटी देणार आहात। वीज बिलामध्ये दर 7 वर्षांनी दुप्पट वाढ होत असते। आता जर तुमचं 2500 रुपये आपण एक सरासरी बिल पकडलं तर पुढील 7 वर्षामध्ये ते 2,20,000 पर्यंत बिल जाते आणि पुढील 4 टर्म दर आपण दुप्पट केलं तर साधारण 16,80,000 एवढं बिल तुम्हाला द्यावं लागतं एमएसईबीला। आज विचार करून बघा, आपल्या घरातील दर महिन्याला लागणारा जो पैसा आहे हा पुढील 30 वर्षात 16,80,000 एमएसईबी पर्यंत जाणार आहे। हा पैसा आपण 100% वाचवू शकतो। हे पैसे आपले स्वतःचे आहे, आपल्यासाठी ठेवू शकतो। म्हणून आपण विजेचे सोलार लावणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा, पृथ्वीचे संरक्षण। आज आपण जी वीज वापरतो ही वीज, प्रत्येक युनिट वीज ही आज कोळसा वापरून बनवली जाते आणि जो कोळसा जमिनीतून काढला जातो तो कोळसा जाळल्यानंतर होणारं जे कार्बन आहे त्यामुळे ओझोनचा स्तर खराब होतो आणि त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात। तर तो कोळसा जळण्याचं आपल्या सोलार बसवण्याने थांबू शकतं। जर आज भारतामध्ये 1 कोटी घरांवर सोलार लावले आणि एका घराने 200 युनिट जरी लाईट जनरेट केली तर 200 कोटी युनिट दर महिन्याला बिना कोळशाची वीज तयार होणार आहे। त्यामुळे तुमचा सिंहाचा वाटा असेल जर आपण आपल्या घरावर विजेचे सोलार लावले तर। तिसरी गोष्ट, शासनाचा या सोलार बसवण्यास प्रचंड पाठिंबा आहे। त्यासाठी आज केंद्र सरकार जवळपास 78,000 रुपये सबसिडी देत आहे, म्हणजे तुम्हाला अनुदान म्हणून तुमच्या अकाउंटला पाठवत आहे आणि 2 किलोवॅटच्या सोलारला 60,000 रुपये अनुदान देत आहे। जर तुम्ही हिशोब केला तर 2 किलोवॅटला फक्त तुम्हाला 90,000 रुपये लागणारे सबसिडी जर तुमची 60,000 अकाउंटला आली तर 90,000 मध्ये तुम्ही 16,80,000चं बिल, जे पैसे तुमचे जात होते ते वाचू शकणार आहे। 3 किलोवॅटचं जर सोलार तुम्ही लावलं तर तुम्हाला साधारण 1,42,000 स्वतःचे लागणार आहे, वरती 78,000 सबसिडी येईल आणि एवढं जर विचार केला तर 16,80,000 हे तुमच्या खिशामध्ये जातील एवढ्याशा गुंतवणुकीमध्ये। त्यानंतर या सोलारमुळे घरपट्टीमध्ये 5% तुम्हाला सूट मिळणार आहे। नाशिक महानगरपालिका ही 5% सूट देते जर तुमच्या छतावर सोलार असेल तर। तिथून पुढे बरेच वर्ष तुम्हाला ती सूट पण मिळणार आहे। चौथा मुद्दा यामध्ये आहे तो म्हणजे भविष्यात विजेचे भारनियमन संपेल। म्हणजे जर आपण विचार केला तर जी आपल्याला लाईट कायम जाते, खेड्यापाड्यात शेतकऱ्यांची लाईट कमी होते, जर आपण सर्वांनी सोलार लावलं तर ती जी वीज निर्माण होणार आहे त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना जे भारनियमनाला सामोरं जावं लागतं ते जावं लागणार नाही। आपलेच नातेवाईक मित्र शेतकरी आहेत, त्यांना रात्री पाणी भरायला जावं लागतं, ते थांबेल। त्यामुळे आपण नक्कीच विजेचे सोलार लावले पाहिजे। त्यानंतर 5वा मुद्दा म्हणजे बॅटरीवरील वाहने जर तुम्ही घरामध्ये घेतले तर 2 फायदे। एक तर मोफत बॅटरी चार्ज होईल, म्हणजे तुम्हाला 1 रुपया खर्च लागणार नाही, तुम्ही जे फिरणार आहात, जाणार येणार आहात त्यासाठी। आणि प्लस तुम्हाला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे त्या पेट्रोल डिझेलच्या वाहनामधून जे आपल्याला बाहेर धूर निघतो त्यामुळे होणारं जे प्रदूषण आहे ते पण थांबेल। म्हणजे बघा, एक विजेचं सोलार जर लावलं तर एवढे मोठे फायदे तुमच्यासाठी आहे। तुमचा स्वतःचा तर फायदा होणार आहे पण पृथ्वीचा पण फायदा होणार आहे। त्याचबरोबर आपल्या जे प्रदूषण आहे हे प्रदूषण पण थांबणार आहे। तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या घरावर विजेचे सोलार लावून एवढे सर्व फायदे करून घ्यावे आणि आपला स्वतःचा वैयक्तिक जो फायदा आहे तो फायदा नक्कीच यामधून होणार आहे। तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही सर्व माहिती घेतली त्याबद्दल।